मी श्रद्धाची रेसिपी स्टेपमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी भेंडी फ्राय हा नवीन पदार्थ घेऊन आलेले आहे. त्यासाठी मी मीडियम साईजच्या भेंड्या इथं स्वच्छ धुवून पुसून ह्या उभ्या पद्धतीने चिरून घेतलेल्या आहेत आणि यावरच आता आपण बेसन पीठ टाकणार आहोत. तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही भेंडी चिरू शकता. मी समोरचं देठ आणि मागची बाजू कापून मधून एका भेंडीचे 4 असे तुकडे केलेले आहेत. तर त्यामध्ये 2 चमचे मी बेसन पीठ टाकले आणि 1.5 चमचा मी तांदळाचं पीठ वरून टाकते. त्यानंतर तांदळाचं पीठ आपण टाकल्यानंतर त्यामध्ये आपण थोडा रवा पण टाकणार आहे. रवा आणि तांदळाच्या पिठामुळे आपण जो भेंडी फ्राय करणार आहोत तो छान असा कुरकुरीत असा लागतो. तर यामध्ये मी आले लसूण पेस्ट टाकलेली आहे. मिरची बारीक ठेचून घेतलेली आहे ती टाकली आहे. तुम्हाला तिखट ज्याप्रमाणे लागते त्याप्रमाणे तुम्ही यात तिखट कमी जास्त करू शकता. हळद टाकली आहे थोडी, लाल तिखट, अजून तुम्हाला कोणते मसाले यामध्ये ॲड करायचे ते तुम्ही करू शकता. मी फक्त हळद आणि लाल तिखटच टाकलेलं आहे. आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण हे सगळं जे मिश्रण आहे ते एकत्र छान असं करणार आहोत. म्हणजे जे भेंडीचे काप आपण केलेले आहेत त्या पूर्ण भेंडीच्या कापाला हे पीठ व्यवस्थित लागेल. आणि वरून थोडी कोथिंबीर टाकायची आहे. छान एकजीव करून घ्यायचे आणि हे सगळं एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपण थोडं पाणी शिंपडणार आहोत, जेणेकरून बेसन पीठ, रवा आणि तांदळाचं जे पीठ आहे किंवा मसाले जे आपण टाकलेले आहेत ते छान असे भेंडीचे जे काप केलेत त्याला लागेल आणि त्यामुळे आपली भेंडी फ्राय छान चवदार होईल. याप्रमाणे थोडं पाणी शिंपडायचं आहे आपण. जास्त पाणी टाकायचं नाही आहे, भेंडी चिकट होते. एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले. तेल बघा आपलं तापले. आता यामध्ये आपण हे काप सोडूया. एकदा तेल गरम झालं की आपण गॅसची आच मंद करायची आहे. मंद आचेवर छान लालसर होईपर्यंत आपण हे भेंडीचे काप तळायचे आहेत. यामुळे छान असा कुरकुरीतपणा येतो आणि जास्त वेळ भेंडी आपली कुरकुरीत राहील. मोठा गॅस केल्यावर करपून जाईल आणि छान असं कुरकुरीत असं लागणार नाहीत आपल्याला भेंडीचे काप. हे भेंडी आपली लालसर झाली आहे. आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊ. याच पद्धतीने मी सगळ्या भेंडीचे जे काप आहेत ते तळून घेणार आहे. हे छान असे सुट्टे भेंडीचे काप झालेले आहेत आणि कुरकुरीत झालेले आहेत. आता यामध्ये आपण चाट मसाला टाकायचा आहे. तुम्हाला आमचूर पावडर टाकायची असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा काहीही टाकायचं नसेल तर तरीही चालतं. अशी सुद्धा भेंडी फ्राय छान लागतो. मी थोड्या प्रमाणात चाट मसाला टाकलेला आहे. ते एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यावर वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. हे पहा, अगदी कमी वेळात छान असा भेंडी फ्राय आपला तयार झालेला आहे. लहान मुलांना देखील हा पदार्थ खूप आवडेल. तुम्ही नक्की करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.